नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिटी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आगामी पोलीस भरती असेल, नगर परिषदेची त्या ठिकाणी जाहिरात असेल, सर्व प्रकारच्या महानगरपालिकांची त्या ठिकाणी एक्झाम असेल किंवा जीएमसीची एक्झाम असेल, त्या सर्व परीक्षेच्या परिपूर्ण तयारीच्या दृष्टिकोनातून आपण हा जीके जीएसचा सेशन या ठिकाणी घेत आहोत। तर पहा, फोकस करा आपल्या या ठिकाणी बोर्डवर। आपण आज पाहत आहोत भारतीय संविधान। बघा, मग पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे आपल्याला, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे, बरोबर का? मग आपल्याला त्या ठिकाणी उत्तर माहित असेल की भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लिखित स्वरूपाची आहे। आणि विचारतील तुम्हाला कालावधी किती दिवस लागला, तर हे सुद्धा तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे। 2 वर्षे 11 महिने, काय म्हणणार आहोत आपण, 11 महिने आणि 18 दिवस या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत, असा सुद्धा प्रश्न विचारतात। तर डॉक्टर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे, बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे। आणि पहिले कायदा मंत्री कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते। बघा, आता दुसरा प्रश्न आपला, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात येतो? बघा, आपण काय म्हणणार आहोत, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमामध्ये येतो? म्हणजे काय धार्मिक त्या ठिकाणी स्वातंत्र्य, तर आपण कोणत्याही धर्माची उपासना करू शकतो, कोणत्याही धर्माचे त्या ठिकाणी अवलंबून किंवा पालन करू शकतो। तर हे आपलं धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 मध्ये येते। बघा, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कलम 25 मध्ये हा धार्मिक स्वातंत्र्य येतो। बघा, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती कलम कोणती आहे? तुम्हाला या ठिकाणी सांगता येणं गरजेचं आहे की भारताचा राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो। बघा, या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतात। देशाचे काय असतात, प्रथम नागरिक। किंवा प्रश्न थोडं फिरवून विचारतील आपल्याला, काय विचारतील, देशाचा प्रथम व्यक्ती कोण? तर उत्तर आपलं येणं गरजेचं आहे, राष्ट्रपती, बरोबर। तिन्ही त्या ठिकाणी सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात, तर राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात। तर ह्याची कलम, राष्ट्रपती पदाची कलम किंवा राष्ट्रपतीची कलम 52 त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे, बरोबर का? आता पुढचा प्रश्न पाहूया। तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून सांगू शकता, उपराष्ट्रपती कलम किती आहे? सध्या अतिशय चर्चेत असणारा हा आपला मुद्दा आहे, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्या ठिकाणी होत आहे। तर आपल्याला काय विचारतील, उपराष्ट्रपती हे कोणत्या गृहाचे त्या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे, काय उत्तर देणार आपण इथं बघा, राज्यसभेचे पदसिद्ध त्या ठिकाणी काय असतात, सभापती असतात। कोण, उपराष्ट्रपती। मग यांची कलम काय आहे, तर 63। पहा, इथं राष्ट्रपती कलम 5 वर त्या ठिकाणी 2, तर उपराष्ट्रपती 6 वर 3 या ठिकाणी आपण असंही लक्षात ठेवू शकतो। पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभा। पहा, ग्रामसभा कोण बोलावतो किंवा ग्रामसभा कोण आयोजित करतो? पहा, उत्तर या ठिकाणी आपल्याला येणं गरजेचं आहे। तर ग्रामसभा कोण बोलावतात किंवा आयोजित करतात, तर ग्रामसेवक। बघा, याचं बदललेलं नाव विचारतील आपल्याला, काय, पहा, ग्रामसेवक ही ग्रामसभा बोलावतात किंवा आयोजित करतात। तर ग्रामपंचायत अधिकारी यांचं नवीन नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे शासनाकडून, किंवा या पदाचं नवीन नाव ग्रामपंचायत अधिकारी। बघा, मग ग्रामसभेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो?
ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा इथे लिहूया, सरपंच. सरपंच हे ग्रामसभेचे त्या ठिकाणी अध्यक्ष असतात. बरं, यांची अनुपस्थिती असेल, गैरहजर असतील, तर उपसरपंच त्यांच्या ठिकाणी असतात. बघा आता आपण प्रश्न घेऊया, ग्रामसभा कोणत्या कलमानुसार त्या ठिकाणी भरते? बघा ग्रामसभा कोणत्या कलमानुसार भरते, तर उत्तर आपल्याला सेकंदात देता आलं पाहिजे. कलम 243 243 पहा 243 त्याच्यामध्ये ब काय म्हणणार आहोत आपण, ब किंवा बी असं म्हणू शकतो. ह्या कलमाद्वारे ग्रामसभा त्या ठिकाणी भरते. 243 बी द्वारे ग्रामसभा भरते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा सेशन आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण अधिकाधिक रोजचे नवनवीन कंटेंट तुमच्याकरिता घेऊन येऊ शकू. तर आपल्या ह्या सेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे आणि त्या लिंकला टच करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप वरून त्या ठिकाणी ह्या ग्रुपवरून अपडेट राहता येईल आणि नवनवीन त्या ठिकाणी नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. तर आजच्या ह्या सेशन मध्ये एवढंच, थांबूया इथेच. धन्यवाद.